एके दिवशी एक श्रीमंत मनुष्य देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेला. त्या श्रीमंत माणसाने खूप महागडे जोडे घातले होते आणि त्या मंदिराबाहेर अनेकदा चपला जोडे चोरीला जातात हेही ऐकले होते. त्यामुळे आपले किमती शूज तिथेच सोडावेसे वाटले नाही. चपला घालून मंदिरातही जाऊ शकत नव्हता आणि त्याला त्याचे शूज गमवायचे नव्हते. त्यामुळे त्याची मोठी कोंडी झाली. थोडा वेळ विचार केल्यावर तो श्रीमंत माणूस मंदिराजवळ बसलेल्या एका भिकाऱ्याशी बोलला. त्या माणसाने आपले जोडे काही काळ ठेवण्यासाठी भिकाऱ्याला दिले. भिकाऱ्यानेही ते ठेवून घेण्यास होकार दिला. तो मनुष्य मंदिराच्या आत आला आणि पूजेला बसला असताना त्या श्रीमंताच्या मनात विचार आला की हे देवा, तू असं काय विचित्र जग निर्माण केलं आहेस. माझ्यासारख्या अनेकांना पायात महागडे बूट घालायला तू सक्षम बनवलेस, पण त्या गरीब भिकाऱ्यासारख्या असंख्य लोकांना अन्नासाठीही भीक मागावी लागते. त्या माणसाने मनातल्या मनात देवाकडे तक्रार केली की त्याने आपल्या सर्व लोकांना समान का नाही बनवले, सगळ्यांना समान सुविधा का नाही दिल्या. मग त्याने मनात ठरवले की परत जाताना त्या भिकाऱ्याला 100 रुपये द्यायचे. पूजा आटोपल्यानंतर श्रीमंत माणूस बाहेर आला. तेव्हा त्याला ना स्वतःचे शूज दिसले, नाही भिकारी तो व्यक्ती दिसला. त्याला वाटले की तो भिकारी कुठल्या तरी कामासाठी गेला असावा, म्हणून तो थोडा वेळ तिथेच उभा राहून भिकाऱ्याची वाट पाहू लागला. बराच वेळ वाट बघूनही जेव्हा भिकारी परतला नाही, तेव्हा त्या श्रीमंताला आपली फसवणूक झाल्याचे कळून आले. दुःखी मनाने श्रीमंत माणूस अनवाणी आपल्या घराकडे चालू लागला. वाटेत त्या माणसाला फुटपाथवर एक बूट विकणारा बसलेला दिसला. तो श्रीमंत माणूस चप्पल खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे गेला. तिथे पोहोचताच त्या श्रीमंताची नजर त्याच्यासारख्याच एका बुटावर पडली. श्रीमंत माणसाने ओळखले की ते त्याचेच बूट आहेत. असे विचारले असता विक्रेत्याने सुरुवातीला नकार दिला, परंतु वारंवार विचारणा केल्यावर आणि दबाव टाकल्यावर त्याने हे शूज एका भिकाऱ्याने त्याला 100 रुपयाला विकल्याचे कबूल केले. श्रीमंत माणूस चप्पल न घेता अनवाणी हसत आपल्या घराकडे निघाला. देवाकडे केलेल्या तक्रारीचे उत्तर त्याला मिळाले होते. त्याला समजले होते की प्रत्येकाचे कर्म समान असल्याशिवाय प्रत्येकाला समान फळ मिळू शकत नाही. त्या भिकाऱ्याच्या नशिबात देवाने 100 रुपये लिहिले होते, पण ते कसे कमवायचे हे भिकाऱ्याच्या हातात होते. जरी त्याने चोरी केली नसली तरीही त्याला 100 रुपये मिळणार होते. कदाचित अशा वाईट कृत्यांमुळेच तो भिकारी झाला असावा.